लास्ट व्हिडिओमध्ये आपण नवोदयसाठी एक व्हिडिओ केलेला एक्सपेक्टेड क्वेश्चनचा। त्याच्यावेळी मी सांगितलेलं की जो पूर्ण पेपर आहे तो एकतर इंडायसेस सर्ट्स आणि अल्जेब्रावरती निघणार, तसंच नवोदयला झालं। त्या याच्यावरती आज आपण मागच्या 3-4 वर्षाचे ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एग्जामचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून जे काय आपण इथं क्वेश्चन काढलेले आहेत ते डिस्कस करणार आहे की हे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत की अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात। कुठल्या टॉपिकवर किती वेटेज आहे, कुठल्या टॉपिकला राहिलेल्या दिवसामध्ये भर द्यायचा, राहिलेल्या दिवसामध्ये मॅथमॅटिक्सचा स्टडी प्लॅन कसा करायचा, हे आज आपण डिस्कस करणार आहे। तर चला, मी रणजित कंसे, चालू करूया आपण मॅथमॅटिक्सचा पेपर। तर बघा, सुरुवातीला मॅथ्समध्ये क्वेश्चन जे विचारले जातात ते मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे जॉमेट्रीवरती येतात। म्हणजे मॅथ्समधला सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तो म्हणजे जॉमेट्री। जॉमेट्रीवरती मिनिमम 6 ते 7 क्वेश्चन हे येतातच। मग त्या जॉमेट्रीमध्ये काय येतं, तुम्हाला लाईन्स अँड अँगल्स असतील, ट्रायंगल्स असतील, क्वाड्रिलॅटरल असेल, अजून घेतलं तर पॉलिगॉन्स असतील। पॉलिगॉन्समध्ये तुम्हाला नंबर ऑफ डायगोनल्स, इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल, पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्याच्या प्रॉपर्टीज येतील। त्याच्या खालोखाल मेन्सुरेशनचा जो पार्ट आहे म्हणजेच व्हॉल्यूम, सरफेस एरिया, एरिया पेरिमीटर आणि आयलर्स फॉर्म्युला, हे जे काही टॉपिक आहेत, हा जो अप्लाइड मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे ह्याच्यावरती क्वेश्चन जास्त येतात। त्याच्यावरती 9 ते 12 क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात मेन्सुरेशनवरती। त्याच्या खालोखाल कंपॅरेटिंग क्वांटिटीज म्हणजेच प्रॉफिट लॉस असेल, पर्सेंटेज असेल किंवा रेशो प्रोपोर्शन असेल, हे जे काही टॉपिक आहेत ह्याच्यावरती 5 ते 6 क्वेश्चन येतात। कंपेअरिंग क्वांटिटीज वरती 5 ते 6 क्वेश्चन येतात। त्याच्या खालोखाल महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अल्जेब्रा। अल्जेब्रामध्ये लिनियर इक्वेशन असेल, एज प्रॉब्लेम असतील, डिग्री असेल, पॉवर असेल, त्याच्यानंतर इंडायसेस सर्ट्स असतील, हे जे काय अल्जेब्राचे टॉपिक आहेत, अल्जेब्राचे ॲडिशन, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल असेल, मल्टिप्लिकेशन असेल, हे जे काय टॉपिक आहेत ह्याच्यावरती 6 ते 7 क्वेश्चन फिक्स येतात। म्हणजे हे 4 ते 5 टॉपिक आहेत ह्याच्यावरती अबव 60% पेपर हा डिपेंड असतो। फर्स्ट म्हणजे जॉमेट्री, त्याच्यानंतर मेन्सुरेशन, कंपेअरिंग क्वांटिटीज आणि अल्जेब्रा, हे जे 4 टॉपिक आहेत ह्याच्यावरती 60% पेपर हा डिपेंड असतो। त्याच्या खालोखाल नंबर सिस्टीमवरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारले जातात, ज्यात आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे रॅशनल नंबरचा। म्हणजे रॅशनल नंबरमध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन येऊ शकतं, रॅशनलचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये, डेसिमलचं फ्रॅक्शनमध्ये, अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात। आणि अदरवाईज इररॅशनल जर नंबर आले तर रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, ते सुद्धा येऊ शकतं। त्याच्यावरती भर द्या। मग हे जर 5-6 टॉपिक केले तर आपल्याला जो स्कोर आहे तो ओव्हरऑल इन्क्रीज करण्यात मदत होईल। इथंच आपला 70% पेपर कव्हर होतो। मग राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते एक्सपोनंट पॉवरवरती येतील, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट वरती येतील, टाइम स्पीड डिस्टन्स वरती येतील, वर्क अँड टाइम वरती येतील, कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरती 1-2 क्वेश्चन येतील, प्रोबॅबिलिटी वरती 1-2 क्वेश्चन येतील, स्टॅटिस्टिक्स वरती 1-2 क्वेश्चन येतील। म्हणजे हे जे काय टॉपिक आहेत मेन ते सोडून राहिलेले हे सब टॉपिक आहेत ह्याच्यावरती 1-2 क्वेश्चन विचारले जातात। आता प्रोबॅबिलिटीवरता जर आपण बघितलं तर तिथं तुम्हाला एकदम इझी क्वेश्चन येणार, सिंपल प्रोबॅबिलिटी। एकतर तुम्हाला डाईसची विचारली जाईल, कॉईनची विचारली जाईल, त्याच्यानंतर प्लेइंग कार्ड्सची विचारली जाईल, बरोबर। रेड बॉल, ब्ल्यू बॉल एका बॅगेत कलेक्ट केलेत, ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो प्रोबॅबिलिटीमध्ये। स्टॅटिस्टिक्स वरती मीन, मोड, मीडियन वरती क्वेश्चन येतात। त्याच्यानंतर सगळ्यात इझी क्वेश्चन म्हणजे डाटा रिप्रेझेंटेशन वरती, पाय चार्ट, बार ग्राफ, हिस्टोग्राम, त्याच्यानंतर लाईन ग्राफ, ह्याच्यावरती क्वेश्चन 1 ते 2 हमखास राहतात। त्याच्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये बघितलं तर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, त्यांचे इक्वेशन, पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतोय, ह्याच्यावरती क्वेश्चन इझी येऊ शकतात। म्हणजे जे काय ओव्हरऑल आपल्याला जॉमेट्रीचा पार्ट आहे आणि हा कोऑर्डिनेट जॉमेट्री स्टॅटिस्टिक्स पार्ट आहे, प्युअर पार्ट, ह्याच्यावरती सिंपल क्वेश्चन येतात। तुम्हाला जर अवघड एखादा क्वेश्चन आलाच तर तो अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये येतो। म्हणजे व्हॉल्यूम, सरफेस एरिया झालं, इंडायसेस सर्च झालं की जिथं काहीतरी ॲप्लिकेशन करून क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात, असे क्वेश्चन येतात।
ठीक आहे, आपण क्वेश्चन बघूया. आपला जो ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामचा एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर 2025 साठी आहे, तो आज आपण डिस्कस करणार आहे. इथं बघा, मॅथ्समध्ये आपल्याला 50 क्वेश्चन असतात. ईच क्वेश्चन 4 मार्क्स. मॅथ्स पेपर इज फॉर 200 मार्क्स. तर आपण पेपर डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन जो आहे तो बघा काय, अंजना परचेस अ रेफ्रिजरेटर ॲट 15,000 अँड गेव अ डिस्काउंट ऑफ 20%. म्हणजे इथं हा जो क्वेश्चन आहे हा परत तुमचा बघा प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट मध्ये गेला. अँड स्टील गॉट अ प्रॉफिट ऑफ 8%. फाइंड द मार्केट प्राइस ऑफ द रेफ्रिजरेटर. म्हणजे इथं आपल्याला मार्केट प्राइस काढायची आहे. इथं तुम्ही सिंपल फॉर्म्युलाचा यूज करून डिस्काउंट वरून अगोदर कॉस्ट प्राइस काढू शकता आणि त्याच्यानंतर त्याची मार्केट प्राइस काढू शकता. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. सेकंड क्वेश्चन आपल्याला बघा काय दिलाय. सेकंड क्वेश्चन दिलाय, द व्हॅल्यू ऑफ 3 + 2 raised to y + 3x - 2y raised to 2. हा जो क्वेश्चन आहे हा अल्जेब्रिक आयडेंटिटीज नुसार सुटतो. अल्जेब्रिक आयडेंटिटीज म्हणजे इथं तुम्हाला काय वापरावं लागतं, a + b होल स्क्वेअर ही आयडेंटिटी माहित पाहिजे आणि a - b होल स्क्वेअर ही एक आयडेंटिटी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर अल्जेब्रिक आयडेंटिटीज मध्ये a³ + b³, a³ - b³, a + b होल क्यूब ही सुद्धा आयडेंटिटी माहिती पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे सिंपल हा आयडेंटिटी बेस्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट थर्ड जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सेम अल्जेब्रिक आयडेंटिटीज वरती बेस्ट क्वेश्चन आहे, म्हणजे अल्जेब्रा वरती आहे. आता थर्ड जो क्वेश्चन आहे तिथं बघा आपल्याला x - 1/x = 7 याची व्हॅल्यू दिलेली आहे आणि x² + 1/x² याची व्हॅल्यू विचारली. म्हणजे इथं कुठली आयडेंटिटी यूज होईल, a + b होल स्क्वेअर ही आयडेंटिटी यूज करावी लागेल. बरोबर, त्या आयडेंटिटीज नुसार याच्या पॉवर निघून जातील. कधी कधी असं सुद्धा होतं बघा, इथं तुम्हाला raised-to-4 येत, म्हणजे x⁴ + 1/x⁴ अशा सुद्धा पॉवर विचारल्या जाऊ शकतात. किंवा x³ + 1/x³ ही सुद्धा पॉवर विचारली जाऊ शकते. इथं तुम्हाला a + b होल क्यूब हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा, हा जॉमेट्री वरती आहे. काय दिलाय, ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल, सेगमेंट PQ = QR. दॅट इज इथं बघा हा आपल्याला आयसोस्केलस ट्रायंगल दिलाय. लेंथ ऑफ PR = 12, देन द लेंथ ऑफ PQ = इथं आपल्याला आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये 30, 60, 90 ची जी प्रॉपर्टी होते बाय युजिंग राईट अँगल ट्रायंगल आणि 45, 45, 90 ची जी प्रॉपर्टी होती ती यूज करावी लागते. 30, 60, 90 अँड 45, 45, 90 ह्या ज्या दोन प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरती बेस्ड हा क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट, अ सर्कल हॅज एरिया विच इज 100 टाइम्स द एरिया ऑफ अनदर सर्कल. बघा हा क्वेश्चन एरिया पेरिमीटर आणि त्याचबरोबर याच्यात रेशो प्रोपोर्शन सुद्धा आलेला आहे, विच इज द 100 टाइम्स एरिया ऑफ अनदर सर्कल. म्हणजे इथं रेशो फॉर्म होईल 1:100. हा रेशो फॉर्म होईल. व्हॉट इज द रेशो ऑफ देअर सर्कम्फरन्स. जो रेशो एरियाचा त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर तो रेशो येतो रेडियस अँड सर्कम्फरन्स. म्हणजे जो रेशो एरियाचा आहे त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट जो रेशो मिळतो तो रेडियस आणि सर्कम्फरन्सचा असतो. सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. नेक्स्ट, अ फार्मर डिवाइड्स हिज हर्ड ऑफ n cows among his 4 sons so that the first son gets. हा जो क्वेश्चन आहे हा आपण सिंपल लिनियर इक्वेशन न सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे इथं टोटल काउजला x नंबर सपोज करा, त्याचा 1/4, त्याचा 1/2, म्हणजे जे काय आहे ते लिनियर इक्वेशन ना हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा अल्जेब्राचे आतापर्यंत लिनियर इक्वेशन आणि अल्जेब्राचे 3 क्वेश्चन झाले बघा पहिल्या 6 मध्येच. म्हणजे अल्जेब्राला इम्पॉर्टन्स खूप आहे. नेक्स्ट, a = 3 + 2√2. हा जो क्वेश्चन आहे हा रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटरचा आहे.
रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर त्याचा आहे, जो की आपण रॅशनल नंबर मध्ये यूज करतो. इथं व्हॅल्यू पुटअप करून ए च्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू फाइंड करायचे. नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे हा रेशो प्रपोर्शन मध्ये, द प्रेझेंट एज ऑफ 3 पर्सन्स आर इन द रेशो 4:7:9. 8 years ago the sum of their ages was 56. Find their present age. हा जो क्वेश्चन आहे हा रेशो प्रोपोर्शन मधला आहे आणि हा क्वेश्चन आपण लिनियर इक्वेशनला कन्वर्ट करून सॉल्व करू शकतो. प्रेझेंट एज 4x 7x 9x कन्सिडर करा, क्वेश्चन सॉल्व होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं जे आपण क्वेश्चन दाखवतोय ह्या क्वेश्चनची पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तिथे ही पीडीएफ असेल. मी हे क्वेश्चन सॉल्व करून देणार नाहीये, हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि जो खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करून ह्याची आन्सर की मागून घ्यायची. तुम्ही जर खाली दिलेल्या नंबरला मेसेज केला तर तुम्हाला हा क्वेश्चन पेपर आणि याची आन्सर की मिळून जाईल. चला पुढे बघा. 9 नंबरचा क्वेश्चन काय, एबीसीडी इज अ रोम्बस इन विच अँगल एबीसी इज 80 डिग्री. इथं फिगर दिले बघा, द मेजर ऑफ अँगल एसीडी. आता ह्या क्वेश्चन वरनं काय लक्षात येतंय की आपल्याला ज्या क्वाड्रिलॅटरल्स आहेत, पॅरलोग्राम असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, रोम्बस असेल, त्याच्यानंतर ट्रॅपेझियम असेल आणि काइट असेल, हे जे काय 6 क्वाड्रिलॅटरल आहेत ह्याच्या आपल्याला प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. ह्या 6 क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. म्हणजे रोम्बसचे डायगोनल हे एकमेकाला परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात, रोम्बसचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात, पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड इक्वल असतात, पॅरलल असतात, पॅरलोग्रामचे ऍडजस्टंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात, सॉरी रोम्बसचे अपोजिट अँगल इक्वल असतात. ह्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत ते इथं माहिती पाहिजेत, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. मग इथं आपण अपोजिट अँगल वरून आणि ते अँगल इक्वल आहेत त्याच्यावरून सॉल्व करू शकतो. हा झाला 9 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आता ह्या क्वेश्चन साठी सुद्धा ह्या ज्या 6 क्वाड्रिलॅटरल आहेत त्याच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. बघा, रोम्बस इज पॅरलोग्राम. आता रोम्बस पॅरलोग्राम होण्यासाठी रोम्बसच्या ऑल साइड इक्वल असतातच, पण रोम्बसच्या अपोजिट साइड पॅरलल आणि इक्वल असतात, म्हणजे रोम्बस इज पॅरलोग्राम, हे ट्रू आहे. नेक्स्ट, रेक्टँगल इज स्क्वेअर. स्क्वेअर इज ऑल फिगर बट एनी फिगर डज नॉट मेक स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर हा सगळं होऊ शकतो पण कुठलाच क्वाड्रिलॅटरल हा स्क्वेअर होऊ शकत नाही, म्हणजे हे फॉल्स आहे. नेक्स्ट, स्क्वेअर इज रोम्बस. मी आताच सांगितलं स्क्वेअर हा सगळं होऊ शकतो पण कुठलाच क्वाड्रिलॅटरल हा स्क्वेअर होऊ शकत नाही, स्क्वेअर इज रोम्बस, ही ट्रू आहे. आणि काइट इज ट्रॅपेझियम, हे फॉल्स आहे. काइट हा ट्रॅपेझियम होऊ शकत नाही, कारण ट्रॅपेझियम व्हायला 1 पेअर ऑफ अपोजिट साइड ही पॅरलल लागते, ती काइट मध्ये नसते. ओनली ए अँड सी इज ट्रू, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मेजर ऑफ 2 एक्सटर्नल अँगल्स of a triangle are 105 and 150 respectively. What is the type of triangle? इथं आपल्याला ट्रायंगलचे टाइप माहिती पाहिजे. ट्रायंगलचे 3 टाइप हे अँगल वरून पडतात आणि 3 टाइप हे साइड वरून पडतात. अँगल वरून कुठले टाइप पडतात, साइड वरून कुठले टाइप पडतात हे एकदा रिकॉल करा, त्याच्यावरून हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. इथे इंटेरियर अँगल अगोदर काढणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक प्रॉपर्टी माहिती पाहिजे की सम ऑफ एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल आर इक्वल. Sorry, sum of exterior angle and interior angle is 180. That is, interior angle and exterior angle are supplementary. Interior angle and exterior angle are supplementary. Next question, in figure ABCD, is a trapezium. इथं ट्रॅपेझियम दिलाय आणि त्या ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड करायचा आहे. आता ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड करत असताना आपल्याला सिंपल बघा, ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, 1/2 सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. सिंपली इथं तुम्ही सम ऑफ पॅरलल साइड करून हाईट फाइंड करू शकता आणि त्याच्यावरून एरिया काढायचा आपल्याला.
नेक्स्ट 13 नंबर क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा बघा इंडायसेस सर्च मधला आहे. एक्सपोनेंट्स अँड पॉवर बाय युझिंग पॉवर रूल, ऍडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल. इथं जर आपण इंडेक्सची ऍडिशन केली, इंडेक्सची सबट्रॅक्शन केली रिस्पेक्टिव्ह जे काय, आणि त्याच्यावर आन्सर काढलं तर लगेच निघून जाईल. नेक्स्ट हा पुढचा जो क्वेश्चन आहे हा नंबर सिस्टीम वरती बेस आहे. नंबर सिस्टीम मध्ये जे काय रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी असेल, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असेल, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असेल, त्याच्यावरती हा क्वेश्चन बेस आहे. जर ह्या 3 प्रॉपर्टी होत असतील तर त्याच्यावरून आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, ॲडिटिव्ह इनव्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आणि ॲडिटिव्ह आयडेंटिटी अशा गोष्टी मिळतात. मग इथं जी विचारलंय आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 3a minus b upon 5 is equal to p, then the value of b is, b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग याच्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो, ॲडिटिव्ह इनव्हर्स काय असतो, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी काय असते हे माहिती असणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज √32. आता स्क्वेअरचा डायगोनलचा फॉर्म्युला काय, डायगोनल इज इक्वल टू √2 इंटू साईड. हा फॉर्म्युला इथं आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्यावरून अगोदर तुम्हाला साईड काढावी लागेल आणि नंतर पेरिमीटर फाइंड करावं लागेल. इथं तुम्हाला कधी कधी एरिया सुद्धा विचारतील, डायगोनल देतील, त्याच्यावरून एरिया विचारतील. सेम हाच क्वेश्चन तुम्हाला रोम्बस वरती विचारतील. इफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर देन फाइंड इट्स पेरिमीटर. अगोदर रोम्बसच्या डायगोनल वरून आपल्याला साईड काढावी लागेल आणि त्याच्यावरून पेरिमीटर काढावं लागेल. म्हणजे डायगोनल देऊन एकतर पेरिमीटर किंवा एरिया ह्या 2 गोष्टी विचारतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ ट्रक कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 550 मीटर इन 1 minute, whereas the bus covers a distance of 33 kilometers in 45 minutes. The ratio of their speed is. हा टाइम स्पीड डिस्टन्स मधला क्वेश्चन आहे बघा, आणि तिथं आपल्याला स्पीडचे रेशो विचारले. म्हणजे अगोदर इथं आपल्याला स्पीड ऑफ ट्रक अँड स्पीड ऑफ बस हे अगोदर फाइंड करून घ्यावे लागतील आणि नंतर त्यांचा रेशो फाइंड करावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द मिड व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवल. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. ह्याच्यावरती स्टॅटिस्टिक्स वरती मीन, मीडियन, मोड, रेंज, मिड व्हॅल्यू, त्याच्यानंतर अप्पर लिमिट, लोअर लिमिट, ह्याच्यावरती हमखास एक क्वेश्चन येणार, 1 लाइनर सिंपल. व्हॉट इज द मिड व्हॅल्यू ऑफ क्लास इंटरवल इज कॉल्ड. फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं, रेंज कशाला म्हणायचं, क्लास मार्क कशाला म्हणायचं, आणि त्याच्यानंतर मिड पॉइंट कशाला म्हणायचं, आणि मिड पॉइंट फाइंड कसा करतात. एखादा क्लास इंटरवल देणार, फाइंड द मिड पॉइंट ऑफ दिस क्लास इंटरवल, किंवा फाइंड द क्लास मार्क, फाइंड रेंज ऑफ दिस ऑब्झर्वेशन्स, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. नेक्स्ट 17 नंबर क्वेश्चन. 18 नंबर. इफ a square plus b square plus c square is equal to ab plus ba plus bc plus ca. हा सुद्धा जो नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे हा सुद्धा अल्जेब्रिक आयडेंटिटीज वरती बेस आहे बघा. अल्जेब्रिक आयडेंटिटीज. इथं काय आयडेंटिटी महत्वाची आहे, तर आयडेंटिटी आपल्याला महत्वाची आहे बघा. a प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर इज इक्वल टू, हे माहिती पाहिजे. a प्लस बी प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब, ही सुद्धा एक आयडेंटिटी माहिती पाहिजे. त्याच्यावरून हा क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होऊन जातोय. ही एक आयडेंटिटी आहे. इथं बघा फक्त -3abc असं असतं. ह्या आयडेंटिटीची व्हॅल्यू माहिती असेल तर डायरेक्टली तुम्हाला हा क्वेश्चन विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सुटून जाईल. नेक्स्ट 19 नंबर क्वेश्चन. इफ देर आर एक्स नंबर्स इच इक्वल टू पी, व्हॉट इज देअर प्रोडक्ट. बघा एकदम नंबर सिस्टीम मधला इझी क्वेश्चन आहे, फक्त वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. एक्स नंबर सम इज इक्वल टू पी, प्रोडक्ट ऑफ एक्स नंबर्स इज इक्वल टू पी, देन देअर प्रोडक्ट इज. नेक्स्ट. ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क. आता वर्क अँड टाइम मध्ये तुम्हाला क्वेश्चन येताना कशी येणार, एकतर ए एवढ्या एवढ्या डेज मध्ये करतो, बी एवढ्या एवढ्या डेज मध्ये करतो, ए 4 डेज करून सोडून गेला, राहिलेलं रिमेनिंग वर्क करायला बी ला किती डेज लागतील, असे क्वेश्चन. किंवा वर्क अँड टाइम मध्ये पाईप अँड सिस्टमचे जे क्वेश्चन असतात, ए पाईप फिल द टँक, बी पाईप एम्प्टी द टँक, अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात
किंवा डेली वेजेसचे जे क्वेश्चन असतात 5 men or 6 women and 3 boys can do a piece of work, असे जे क्वेश्चन असतात ते इथं तुम्हाला वर्क अँड टाइम मध्ये देतात, जेणेकरून तिथं तुमचे वेळ खाऊ क्वेश्चन असतात, जिथं तुमचा वेळ गेला पाहिजे, कॅल्क्युलेशनला लेंदी प्रोसेस असते तिथं वेळ गेला पाहिजे, पण हे क्वेश्चन तुम्ही इझिली बाय युजिंग इफिशियन्सी इझिली काढू शकता. त्याच्यावरती तुम्हाला वर्क अँड टाइम वरती अशा पद्धतीचे क्वेश्चन येतील. नेक्स्ट 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे, देअर आर 2 taps through which the tank can filled in 20 minutes and 30 minutes respectively, and the same tank can be emptied by the third tap in 48 minutes. They are turned open. Find the time required to half. हा सुद्धा जो क्वेश्चन आहे तो बघा पाईप अँड सिस्टमचा, आता मी म्हणलं तो सुद्धा वर्क अँड टाइमचा आहे. म्हणजे वर्क अँड टाइम मध्ये मिनिमम 2 to 3 क्वेश्चन हे 100% येतातच. 2 ते 3 क्वेश्चन एक्सपेक्टेड असतात वर्क अँड टाइम वरती. त्यात पाईप अँड सिस्टमचा एखादा येऊ शकतो, मेन अँड वर्कचा येऊ शकतो, किंवा मेन अँड डेथचा सुद्धा येऊ शकतो, असे क्वेश्चन येतात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, आता बघा हाफ ऑफ द पेपर आपला जवळपास क्लिअर झालाय. इथं तुमचा जो मेन्सुरेशनचा पार्ट होता त्यातले 1-2 क्वेश्चन आलेले, त्याच्यानंतर जे कम्पॅरेटिंग क्वांटिटीज होते त्याच्यावरचे 1-2 क्वेश्चन आलेले. असे जे क्वेश्चन आहेत ते हाफ ऑफ द पार्ट मध्ये कव्हर होतात. जो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे, जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पार्ट आहे, तो थोडा लास्ट ऑफ द पेपर ठेवला जातो, की जिथं सोपे क्वेश्चन असतात लास्ट ऑफ द पेपरला. नेक्स्ट 22 नंबरचा क्वेश्चन बघा. 21 cylindrical pillars of a parliament house are to be cleaned. If the diameter of each pillar is 0.50 meter and height is 4 meter, what will be the cost of cleaning them at the rate of? इथं हा जो क्वेश्चन आहे हा अप्लाइड मॅथमॅटिक्स वरती आहे, मेन्सुरेशन वरती आहे. इथं तुम्हाला सिलेंडरचा कर्ड सरफेस एरिया हा फाइंड केला पाहिजे. त्याच्यामध्ये आता इथं चूक होण्याचे चान्सेस काय असतात, इथं फर्स्ट टाइम बघायचे की युनिट सेम आहेत का. म्हणजे युनिट हे एकतर एमकेएस मध्ये पाहिजेत नाहीतर सीजीएस मध्ये पाहिजेत. म्हणजे ज्यावेळी आपण मेन्सुरेशनचा कुठलाही क्वेश्चन सोडवणार आहे, तो एरिया पेरिमीटरचा असेल, व्हॉल्यूम सरफेस एरियाचा असेल, किंवा व्हॉट एव्हर कुठलाही असेल, त्यात सिलेंडरचा असेल, कोनचा असेल, क्यूबचा असेल, क्युबॉइडचा असेल, ट्रायंगलचा असेल, रेक्टँगलचा असेल, तर त्याच्यामध्ये जे काय आपल्याला युनिट्स दिलेत ते सेम आहेत का. म्हणजे ते युनिट एकतर एमकेएस मध्ये आहेत नाहीतर सीजीएस मध्ये आहेत का हे बघितलं पाहिजे. म्हणजे इथं जर मीटर मध्ये दिले तर सगळे युनिट मीटर मध्ये पाहिजेत. कधी कधी इथं देणार 2.50 रुपीज पर स्क्वेअर सेंटीमीटर असं सुद्धा देऊ शकतात. इथं रीड करताना नीट रीड करा की ते युनिट सेम आहेत का. मेन्सुरेशनचे क्वेश्चन सोडवताना एवढी प्रिकॉशन घ्या. नेक्स्ट फाइंड द एचसीएफ ऑफ. आता तुम्हाला एलसीएम एचसीएफ आला तर तो नंबरचा नाही येणार, तो तुम्हाला अल्जेब्राचा येणार. द एलसीएम ऑफ एक्स स्क्वेअर असे काहीतरी तुम्हाला नंबर्स देणार, अल्जेब्रिक टर्म्स, की ज्याच्यामध्ये काहीतरी कोइफिशियंट आहेत, काहीतरी व्हेरिएबल्स आहेत, काहीतरी कॉन्स्टंट्स आहेत, काहीतरी पॉवर्स आहेत, आणि ह्याचा एलसीएम एचसीएफ फाइंड करायला लावणार. एक काहीतरी तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन देणार, त्याचे फॅक्टर्स विचारणार, त्याचा एलसीएम एचसीएफ विचारतील. असे क्वेश्चन एलसीएम आणि एचसीएफ मध्ये येऊन जातील. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा पुन्हा एकदा अल्जेब्रावरती डिपेंड आहे, अल्जेब्रिक आयडेंटिटीज वरती. 4 ते 5 क्वेश्चन झाले लास्ट 2 to 3 इयर्स मध्ये. असेच क्वेश्चन अल्जेब्रिक आयडेंटिटीज वरती आलेले, ज्याच्यामध्ये तुम्हाला a मायनस बी होल स्क्वेअर, a प्लस बी होल स्क्वेअर याच्यावरती क्वेश्चन विचारलेले होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द आन्सर ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ -9/5 इज ॲडेड टू ॲडिटिव्ह इनवर्स. हा बघा नंबर सिस्टीम मधला क्वेश्चन आहे, रॅशनल नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आणि रॅशनल नंबरचा ॲडिटिव्ह इनवर्स. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण जसं डिस्कस केलेलं की तिथं आपल्याला असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, क्लोजर प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारणार, तर रॅशनल नंबर इज क्लोज्ड अंडर, होल नंबर आर क्लोज्ड अंडर, नॅचरल नंबर आर क्लोज्ड ओव्हर असे क्वेश्चन विचारतील. ॲडिशन इज कम्युटेटिव्ह ओव्हर असे सुद्धा क्वेश्चन तिथं विचारले जाऊ शकतात. मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स
आणि ॲडिटिव्ह इनव्हर्सवरती विचारले जाऊ शकतात. तिथं एक मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्समध्ये एक क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ झिरो. झिरोचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. हे मला कमेंट करून सांगा की झिरोचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येतो. नेक्स्ट, द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल हॅज डॉट डॉट टर्म. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल मध्ये टर्म किती असतात हा क्वेश्चन बघा थोडा वेगळा आहे. टर्म किती आहेत हे विचारले. कधी कधी असं विचारतात की कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री काय, व्हॉट इज द डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल हे सुद्धा विचारतात. इथं टर्म विचारले त्यामुळे क्वेश्चन नीट वाचा. आपण हे गडबडीत झिरो करून जातो. डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज झिरो आणि व्हॉट द कॉन्स्टंट पॉलिनॉमियल हॅज डॉट डॉट टर्म. किती टर्म असतात ते तुम्ही फाइंड करा. नेक्स्ट क्वेश्चन, बघा क्वेश्चन काय दिलाय. क्वेश्चन नंबर 28. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू टॉवर्स अँड बिल्डिंग्स ऑफ हाइट 65 मीटर अँड 34 मीटर रिस्पेक्टिव्हली सच दॅट देअर डिस्टन्स बिटवीन टॉप इज. हा जो क्वेश्चन आहे हा आपल्याला बाय युजिंग पायथागोरस थेरम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे इथं जर तुम्ही फिगर काढली तर तुम्हाला लगेच कळून जाईल की तिथं पायथागोरस थेरम कसा यूज करायचा आहे. आता पायथागोरस थेरम कुठेही जर 90 डिग्रीचा अँगल होत असेल तर पहिल्यांदा आपल्याला डोक्यात आलं पाहिजे की तो क्वेश्चन पायथागोरस थेरमने सॉल्व्ह होतोय का. म्हणजे इन बिटवीन डायगोनल ऑफ रोम्बस, इन बिटवीन डायगोनल ऑफ स्क्वेअर, अलॉंग द हाईट ऑफ ट्रायंगल, तिथं पायथागोरस थेरमचा यूज होतो. इथं हा जो बिल्डिंगचा एक वर्ड प्रॉब्लेम आहे इथं सुद्धा पायथागोरस थेरमचा यूज होतो. आणि त्याच्यावरून आपण डिस्टन्स बिटवीन द टू टॉवर्स हे काढू शकतो. नेक्स्ट, इफ अ स्केल ऑफ मॅप इज. आता हा जो क्वेश्चन आहे हा सिंपल रेशो प्रोपोर्शनचा क्वेश्चन आहे. बघा की मॅप वरती एवढं स्केल आहे, जर 5 सेंटीमीटर असेल तर किती येईल. किंवा रेशो प्रोपोर्शन मध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन इनडायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये काय येणार की एवढे मेन एवढ्या डेज मध्ये काम करतात तर एवढे मेन किती डेज मध्ये करतील असं येतो. किंवा काउज अँड बुल्स येईल. असे क्वेश्चन तुम्हाला रेशो प्रोपोर्शन मध्ये येतात, स्केलचे असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा 30 नंबर क्वेश्चन हा जॉमेट्री वरती. काय दिलाय, इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट ए बी सी. तर 30 नंबरची फिगर इथं आहे बघा. ए बी पॅरलल टू सीई, ए बी पॅरलल टू सीई. इफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 35, ए सी ई इज इक्वल टू 65, देन अँगल ए सी बी, ए सी बी हा अँगल आपल्याला विचारलेला आहे. हा अँगल किती येईल बरोबर. मग तुम्ही इथं पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल ह्याच्या प्रॉपर्टी यूज करून अँगल फाइंड करू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रायंगलच्या अँगलची सम, जी अँगल सम ऑफ ट्रायंगल ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. म्हणजे इथं तुम्हाला एकतर पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल ह्याच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत आणि नंतर ट्रायंगलची अँगल सम किती असते हे माहिती पाहिजे. त्याच्यावरून हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातोय. पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मध्ये एक महत्वाचा की फॅक्टर म्हणजे काय की ज्यावेळी दोन पॅरलल लाईनला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होते त्यावेळी जे 8 अँगल्स फॉर्म होतात 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 अँगल मध्ये जे झिगझॅग लाईनवर अँगल असतात, फॉर एक्झाम्पल 1 and 3, 3 and 5, 5 and 7 इथे एक झिगझॅग लाईन फॉर्म झाली. सेम तशी 2 4 6 8 ला एक झिगझॅग लाईन आहे. म्हणजे अँगल झिगझॅग लाईनवर असतात ते इक्वल असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात आणि जे अँगल झिगझॅग लाईनवर नसतात ते सप्लिमेंटरी असतात. हे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मध्ये तुम्ही करू शकता. नेक्स्ट, हा जो क्वेश्चन आहे हा बघा एक सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये क्वेश्चन कसा येणार, एक तर तो सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा 2 इयर्सचा डिफरन्स येईल किंवा कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये सिंपल तुम्हाला अमाऊंट फाइंड करायला येईल, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायला येईल. किंवा कधी कधी असा क्वेश्चन येईल फाइंड द कॉस्ट ऑफ हिज वॉच असा क्वेश्चन येईल. म्हणजे इथं तुम्हाला अगोदर तिथं टोटल अमाऊंट काढली पाहिजे, त्या अमाऊंट मधून जे प्रिन्सिपल रिटर्न केले ते मायनस केलं पाहिजे आणि राहिलेली जी काय अमाऊंट असेल ती वॉचची असेल ही इथं डायरेक्टली निघून जाईल. नेक्स्ट, फाइंड द डिफरन्स बिटवीन सी अँड एस आहे. बघा आता म्हणलं तसंच कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा 2 इयर्सचा डिफरन्स. इथं 2 प्रकार येतो, एक 2 इयर्सचा डिफरन्स येतो आणि एक 3 इयर्सचा डिफरन्स येतो. 2 इयर्सच्या डिफरन्ससाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे
प्रिन्सिपल डिफरन्स अपॉन प्रिन्सिपल इज इक्वल टू रेट स्क्वेअर अपॉन 100 स्क्वेअर. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा, रेट अपॉन 100 होल स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. हा 2 इयर्सच्या डिफरन्ससाठी फॉर्म्युला आहे. नेक्स्ट, अ नंबर इज डिवायडेड बाय 9 इन डिमिनिश्ड बाय 120. म्हणजे एक नंबर आहे, तो जर 9 ने डिवाइड केला तर तो 120 न रिड्यूस होतो. डिमिनिश म्हणजे रिड्यूस. व्हॉट इज द नंबर? हा क्वेश्चन तुम्ही लिनियर इक्वेशन फॉर्म करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा डायरेक्टली, इथं बऱ्याच जणांना हा क्वेश्चन डायरेक्टली 120 ला 9 ने डिवाइड केले की इझिली सुटून जाईल. नेक्स्ट, राम अँड श्याम कॅन डू अ पीस ऑफ वर्क. हा जो बघा 34 नंबरचा क्वेश्चन आलेला आहे, हा वर्क अँड टाइम वरती आहे. मग वर्क अँड टाइम वरती जसं मी मगाशी म्हणलं, राम 6 डेज मध्ये करतो, श्याम 4 डेज मध्ये करतो. राम स्टार्टेड वर्क फॉर 2 डेज, म्हणजे सुरुवातीचे 2 डेज आहेत ते रामनं वर्क केलेलं आहे आणि देन श्याम जॉईन. 2 डेज वर्क झाल्यानंतर श्यामनं जॉईन केले. म्हणजे इथं सुरुवातीला अगोदर आपल्याला राम आणि श्यामची इफिशियन्सी काढून घेतली पाहिजे. रामची इफिशियन्सी किती 2 डेजची होईल, त्याच्यानंतर श्यामने 1 डेज साठी जॉईन केलं आणि त्याच्यामुळे एक टोटल 1 वर्क झालं, हे कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे इथं अगोदर इफिशियन्सी काढून एक लिनियर इक्वेशन फॉर्म केलं पाहिजे आणि त्याच्यावरून हा इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. नेक्स्ट, 35 नंबरचा क्वेश्चन काय बघा. इफ जगदीश वॉक ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर देन ही रिचेस हिज ऑफिस 10 मिनिट लेट. आता जे वर्क अँड टाइम टाइम स्पीड डिस्टन्स वरती क्वेश्चन येतात ते एकतर ह्या टाइपचे येतील. 4 किलोमीटरने गेला तर 10 मिनिट लेट होतो, 5 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेला तर 5 मिनिट लेट होतो. असे जे क्वेश्चन आहेत इथं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायला येतं. द डिस्टन्स ऑफ हिज ऑफिस फ्रॉम हिज होम, किंवा टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन ट्रेन वरती येतात. ट्रेन पासेस थ्रू अ टनल, ट्रेन पासेस थ्रू अ बीच, ट्रेन क्रॉस अ मॅन, ट्रेन क्रॉस अ ट्री. म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे ट्रेन वरती येतात. आणि ट्रेनच्या एक्झाम्पल मध्ये इम्पॉर्टंट काय असतं तर डिस्टन्स. मग ट्रेन जर एखाद्या मोठ्या ऑब्जेक्टला क्रॉस करत असेल, जसं की प्लॅटफॉर्म असेल, ब्रिज असेल, टनेल असेल, तर त्यावेळी डिस्टन्स आपण ट्रेनची लेंथ प्लस प्लॅटफॉर्मची लेंथ घेतो. आणि ज्यावेळी आपण ट्रेन एखाद्या छोट्या ऑब्जेक्टला म्हणजे कंपॅरेटिव्हली मॅनला, प्लॅटफॉर्मला, ट्रीला किंवा एखाद्या पोलला क्रॉस करते त्यावेळी आपण डिस्टन्स म्हणजे ट्रेनची लेंथ घेतो. आता कधी कधी ट्रेनच्या एक्झाम्पल मध्ये ट्रेन 2 अपोजिट डायरेक्शनला जातात, कधी कधी सेम डायरेक्शनला जातात. कुठलेही 2 ऑब्जेक्ट जर सेम डायरेक्शनला जात असतील तर त्यांच्या स्पीडमध्ये सबस्ट्रॅक्शन करा. आणि कुठलेही 2 ऑब्जेक्ट जर अपोजिट डायरेक्शनला जात असतील तर त्यांच्यामध्ये ऍडिशन करा. इक्वल डायरेक्शनला असतील तर सबस्ट्रॅक्शन, अपोजिट डायरेक्शनला असतील तर ऍडिशन करा स्पीडची. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा जो क्वेश्चन आहे हा डाटा रिप्रेझेंटेशन वरती आहे. आता डाटा रिप्रेझेंटेशन वरती दरवेळी तुम्हाला काय ग्राफच देतील असं नाही, त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन विचारतील. द जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन शोईंग द रिलेशन बिटवीन होल अँड इट्स पार्ट इज. म्हणजे असं जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन की जे त्याचा होल आणि छोटासा पार्ट दाखवतो. हे कशात असतं? बार ग्राफ मध्ये असतं, पाय चार्ट मध्ये असतं, हिस्टोग्राम मध्ये असतं का पिक्टोग्राफ मध्ये असतं. बाकी हे जे 4 ऑप्शन दिलेत त्याच्यामध्ये लाईन ग्राफ आहे. लाईन ग्राफचे कशासाठी यूज केला जातो, बार ग्राफचा कशासाठी यूज केला जातोय ते एकदा ओव्हरलुक करा. नेक्स्ट, व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ स्क्वेअर. आता हा बघा जो युनिट डिजिटचा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवरचे सुद्धा युनिट डिजिट विचारतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ 6⁻²⁴ हे एकदम इझी आहे. इथे काही 6च्या पॉवर काढत बसायच नाही, किंवा प्लस 4⁻²⁴ प्लस 8⁻²⁴ व्हॉट एव्हर, असं कितीही मोठं एक्सप्रेशन देऊ दे, ह्याचे जर युनिट डिजिट काढायचे असतील तर आपल्याला पॉवरचे रिपिटेशन माहिती पाहिजे. म्हणजे 6चे रिपिटेशन काय आहेत पॉवर मध्ये ते माहिती पाहिजे. त्याच्यावरून हा युनिट डिजिट आपण इझिली काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, फॅक्टराइज. आता फॅक्टर पाडायला अगोदर आपल्याला अल्जेब्रिक आयडेंटिटीज माहिती पाहिजेत. म्हणजे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडायला बघितले, क्युबिक इक्वेशन मध्ये कॉमन काय अगोदर मिळते का बघा, आणि त्याच्यानंतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडा. त्याच्यामध्ये a² - b² हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. a² - b² इज इक्वल टू a + b a - b. हा जो फॉर्म्युला हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला यूज करावा लागतो. नेक्स्ट,
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. आता हे जे अल्टरनेटिव्ह दिलेत इथं फ्रॅक्शन नाहीत दिलेली, इथं आपल्याला डेसिमल दिलेत आणि काही डेसिमल हे रिपीटिंग आहेत, म्हणजे डेसिमल मध्ये रिपीटेशन आहे. इथं तुम्ही अगोदर ते जे नंबर आहेत हे फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा आणि इथं या मायनस साईनचा विचार बारकाईनं करा की मायनस साईन आहे, ज्यावेळी एखाद्या नंबरला मायनस साईन असतं त्यावेळी त्याची व्हॅल्यू कशी चेंज होते ते नीट कन्सिडर करून हे ऑप्शन ऑब्झर्व करा. हा जो क्वेश्चन आहे नंबर सिस्टीम मध्ये सिम्पली रॅशनल नंबरवरचा क्वेश्चन आहे. खाली 40 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, आयलर्स फॉर्म्युलावरती आहे. हा जो क्वेश्चन आहे हा डायरेक्ट आयलर्स फॉर्म्युलावरती डिपेंड आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्ही डायरेक्टली आन्सर याचा करू शकता. आयलर्स फॉर्म्युला काय सांगतो. कधी कधी व्हेरीफाय द आयलर्स फॉर्म्युला असं सुद्धा येऊ शकतो. कधी कधी असा क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती एक्सपेक्टेड क्वेश्चन कसा येऊ शकतो, फॉर विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर आयलर्स फॉर्म्युला. तिथं तुम्हाला एफ ची व्हॅल्यू देतील, व्ही ची व्हॅल्यू देतील, ई ची व्हॅल्यू देतील आणि कुठल्या व्हॅल्यूसाठी आयलर्स फॉर्म्युला ट्रू आहे हे विचारतील. नेक्स्ट खालचा जो 41 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघा, मीन मोड मीडियन वरती आहे. शक्यतो तुम्हाला मीन विचारतील, कधी कधी मीन मध्ये रॉंग व्हॅल्यू पुटअप झाले असं सुद्धा क्वेश्चन येतात. कधी कधी सिंपल ऑब्झर्वेशन देतात, त्याचा मीन एवढा एवढा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असं सुद्धा येतं, फाइंड द मोड ऑफ दिस ऑब्झर्वेशन्स असं सुद्धा येऊ शकतं. 42 नंबरचा क्वेश्चन आहे तो कोऑर्डिनेट जॉमेट्री वरती आहे. द ऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट इज इट्स डिस्टन्स फ्रॉम. आता ऑर्डिनेट आणि अब्सेसिया हे कोणाला म्हणायचं, अब्सेसिया जो असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो आणि ऑर्डिनेट जो असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो. मग वाय कोऑर्डिनेट हा काय असतो तर डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस. अब्सेसिया काय असतो तर डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस, किंवा द इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस इज एक्स इज इक्वल टू 0, द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. हे माहिती पाहिजे. म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये एकतर तो पॉईंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो किंवा कुठल्या ऍक्सिसवर लाय करतो हे, किंवा हे असं ऑर्डिनेट म्हणजे काय, ऍब्सेसिया म्हणजे काय, असे क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट 43 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघा प्रोबॅबिलिटी वरचा आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्हाला काय काय येणार, प्रोबॅबिलिटी मध्ये बघा एक तर येणार डाय, मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे डाय वरती राहतात. सेकंड नंबर येणार कॉइन, मग तो एक कॉइन टॉस केला, 2 कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले, एवढे येईल. किंवा तिथं असं विचारू शकतात बघा, आपण बघितलेलं की कॉइन जर 2 कॉइन टॉस केले तर पॉसिबल व्हॅल्यूज किती येतात, पॉसिबल आउटकम्स किती आहेत, सॅम्पल स्पेस कितीचा तयार होतो. 3 कॉइन टॉस केले, 4 कॉइन टॉस केले कितीचा सॅम्पल स्पेस येतो, तर त्या 2 च्या पॉवर येतात. 1 कॉइन टॉस केला तर 2:1 सॅम्पल स्पेस मध्ये येतात. 2 कॉइन टॉस केले तर 2:2 म्हणजे 4 येतात. 3 कॉइन टॉस केले तर 2:3 म्हणजे 8 येतात. 4 कॉइन टॉस केले तर 2:4 म्हणजे 16 येतात. तशा कॉइनचे क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर कार्डचे, प्लेइंग कार्ड्सचे, मग यात ब्लॅक कार्ड्स किती, रेड कार्ड किती, हार्ट कार्ड किती, डायमंड कार्ड किती आहेत, एस किती, क्वीन किती, किंग किती, नंबर कार्ड किती असतात, हे सगळं प्लेइंग कार्ड्स मध्ये विचारू शकतात की नंबर कार्डची प्रोबॅबिलिटी किती आहे. किंवा एखादा सिंपल असा क्वेश्चन येऊ शकतो की ज्यात व्होवेल्स आणि कन्सोनंट्स किती आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी काय, असे क्वेश्चन येऊ शकतात. नेक्स्ट 44 नंबरचा क्वेश्चन आहे तो पुन्हा एकदा प्रोबॅबिलिटी वरती आहे. डायस टॉस म्हणजे डाय थ्रो केल्यानंतर नंबर 7 येण्याची प्रोबॅबिलिटी काय हे विचारतात. नेक्स्ट 45 नंबर क्वेश्चन, व्हॉट आर द नंबर ऑफ फेसेस इन स्क्वेअर प्रिझम. आता हे जे प्रिझम आहे हे आपल्याला 3D शेप्स मध्ये येतात. प्रिझम असेल, पॉलिहायड्रॉन असेल, हे 3D शेप मध्ये येतात. पिरॅमिड आणि प्रिझम ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, ट्रायंग्युलर पिरॅमिड मध्ये किती फेसेस असतात, स्क्वेअर प्रिझम मध्ये किती फेसेस असतात, ट्रायंग्युलर पिरॅमिड मध्ये किती फेसेस असतात, हे असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात 3D शेप्स वरती. ते नीट बघा. 3D शेप्स वरती आयलर्स फॉर्म्युला सुद्धा 3D शेप वरतीच यूज होतो. तिथं सुद्धा आयलर्स फॉर्म्युल्याचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट 46 नंबर, अ रनिंग ट्रॅक इज इन द शेप ऑफ सर्क्युलर रिंग. Its outer diameter is 98 meter and the track is 7 meter wide. Find its circumference of inner ring. म्हणजे एक रनिंग ट्रॅक आहे. अशा क्वेश्चन मध्ये ज्यावेळी
रनिंग ट्रॅकचा एरिया फाइंड करायचा आहे, किंवा एक आपल्याकडं रेक्टँग्युलर गार्डन आहे, त्याच्या इनसाइड पाथ आहे, त्या पाथचा एरिया फाइंड करायचा आहे. असे ज्यावेळी क्वेश्चन येतात त्यावेळी फिगर ही मस्ट आहे. म्हणजे अगोदर फिगर काढून घ्या, जी काय डायग्राम आपल्याला काढायची ती काढून घ्या. सर्क्युलर पाथ आहे, त्याच्यामध्ये एक रिंग आहे आणि ह्या रिंग इनरचा आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे. दिलेली जे काय आपल्याला रिस्पेक्टिव्ह मेजरमेंट्स आहेत ते या डायग्राम मध्ये डिनोट करा. तुम्हाला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. इथं आपल्याला सर्कलचा रिंगचा एरिया माहिती पाहिजे, सर्कलचा सर्कम्फरन्स माहिती पाहिजे, त्याच्यावरती बेस हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आपल्याला बघा, सर्कल वरती जे क्वेश्चन येतात ते मोस्ट ऑफ द एरिया आणि पेरिमीटर म्हणजे सर्कम्फरन्स वरती येतात. अदरवाइज अजून सर्कल वरती क्वेश्चन काय येऊ शकतात, तर सर्कल वरती कॉर्ड आणि रेडियसच्या रिलेशन वरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज बायसेक्ट द कॉर्ड, हा जो आपल्याला एक प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात सर्कलमध्ये. नेक्स्ट 47 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, 47 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे, एक सिंपल आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला आहे. द डिव्हिजन ऑफ टू एक्सप्रेशन्स ही दिलेलं आहे. पी अँड क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, आणि आपल्याला पी अपॉन क्यू ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पी ची व्हॅल्यू दिलेली आहे, क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि पी अपॉन क्यू ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. इथे जर आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे जर माहिती असेल तर आपण इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे हा अगेन अँगल फाइंड करायचा आहे, पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलचा आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो अगेन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल वरचा आहे. ह्याच्यामध्ये आपण पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी आणि ट्रान्सव्हर्सलच्या प्रॉपर्टी यूज करून इथे अँगल फाइंड करू शकतो. इथे आपल्याला अँगल कुठला फाइंड करायचा आहे बघा, ECD म्हणजे हा अँगल फाइंड करायचा आहे. इथं तुम्ही पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी वापरून इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कुठल्या लाईन कुणाला पॅरलल आहेत, AO आणि CD ही पॅरलल आहे, OB आणि CE ही पॅरलल आहे, तिथं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो 49 नंबर क्वेश्चन आहे बघा. हा जो क्वेश्चन आहे हा पायचार्ट वरती आहे. आता पायचार्टचा जो क्वेश्चन असतो तो पहिल्यांदा लक्षात घ्या, कुठलाही डाटा रिप्रेझेंटेशन वरती क्वेश्चन येतो तर ह्या क्वेश्चन मध्ये हे ज्या व्हॅल्यू आहेत ह्या पर्सेंटेज मध्ये दिलेत का डिग्री मध्ये दिलेत का ते नंबर दिलेत हे अगोदर बघा. एखादा ग्राफ दिला असेल, बार ग्राफ दिला असेल तर त्या ॲक्युरेट व्हॅल्यू डिटरमाइन करा. 25 आहे का 30 आहे हे ॲक्युरेट कळालं पाहिजे. तसंच इथं हे जो आपल्याला डाटा दिलाय इथं हा पर्सेंटेज मध्ये दिलाय का हा सेंट्रल अँगल दिलाय हे एकदा कन्फर्म करून घ्या आणि तरच क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. लास्ट जो क्वेश्चन आहे तो आपल्याला इररॅशनल नंबर वरती आहे. विच इज द ग्रेटेस्ट नंबर इन द फॉलोइंग. आता ज्यावेळी असे क्वेश्चन येतात त्यावेळी पॉवर इक्वल करून घ्यायचं. आपण फ्रॅक्शन रॅशनल नंबरचा ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट आपण लगेच सांगू शकतो, पण ज्यावेळी असे इररॅशनल नंबर येतात त्यावेळी काय करायचं, ह्यांच्या पॉवर इक्वल करून घ्यायची. सगळ्यांची 4th पॉवर, सगळ्यांची 8th पॉवर असं करून घ्यायचं, लगेच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. तर आज आपण इथं बघा मॅथचे 50 क्वेश्चन डिस्कस केले. ह्या 50 क्वेश्चन तुम्हाला खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करा. हा पूर्ण पेपर तुम्हाला पाठवला जाईल. सोडवून झाल्यानंतर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला याची आन्सर की सुद्धा देऊ. हे जे 50 क्वेश्चन आहेत अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या सैनिक स्कूलच्या एक्झाममध्ये येऊ शकतात. राहिलेल्या 20-25 दिवसामध्ये जे काय आपण सुरुवातीला 5-6 टॉपिक मेन सांगितले, ज्याच्यामध्ये जॉमेट्री असेल, ज्याच्यामध्ये मेन्सुरेशन असेल, अल्जेब्रा असेल आणि कंपॅरेटिव्ह क्वांटिटीचा जो टॉपिक असेल, हे जे टॉपिक आहेत ह्याच्यावरती जास्तीत जास्त भर द्या. बाकीचे जे टॉपिक आहेत सिंपल क्वेश्चन तुम्ही चुकवू नका. नंबर सिस्टीममध्ये एकदम सिंपल क्वेश्चन येतात पण ट्रिकी क्वेश्चन येतात, ते नीट सेंटेन्स रीड करा. एक क्वेश्चन 2दा रीड हा झालाच पाहिजे तरच तो सोडवायला घ्या. किती सिंपल क्वेश्चन असेल, जसा की कॉन्स्टंट टर्म मध्ये, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म असतात किंवा कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री काय, असे जे क्वेश्चन असतात ते 2दा रीड करा. टर्म विचारलेत का डिग्री विचारले हे एकदा कन्फर्म करा. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे जे बेसिक ऑपरेशन आहेत हे करताना चुकू नका. रफ वर्क प्रॉपर करा.
जेणेकरून आपण कुठल्या क्वेश्चनचं रफर केलंय, काय नंबर्स घेतले ते आपल्याला कळू दे. चुकण्याचे चान्सेस तिथंच असतात. जर तुम्ही राहिलेल्या 25 डेजमध्ये, राहिलेल्या 20 डेजमध्ये प्रॉपर स्टडी प्लॅन करून क्वेश्चन सॉल्व्ह केले तर मॅथ्समध्ये 200 आउट ऑफ 200 येऊ शकतात. त्याच्यासाठी आपण हा पेपर सुद्धा तसाच डिझाईन केलाय की मागच्या 4-5 वर्षामध्ये कसे क्वेश्चन आलेत, येणारा क्वेश्चन पेपर कसा निघू शकतो त्याचं हे प्रेडिक्शन आहे, हे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. तर मी रणजित कनसे, आज आपण इथंच थांबूया. तुम्ही हे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून यात जर डाऊट्स काय असतील तर ते खाली दिलेल्या नंबरला विचारू शकता. थँक्यू.